नमस्ते. हा नमस्कार. कोण बोलतोय? आजारे बोलतोय. हा PS आहे का? हो. काय जजमेंट आहे? बरोबर इंग्लिश मधून येतात तुम्ही. काय म्हणणं कोण आहे? कोण आहे? त्यांना सांगा ना, ते केसचं सांगितलं ना तुम्हाला. आपण एक माहिती तर देतील आपल्याला. त्याचं नाव काय म्हणजे काय ते हर्षवर्धन करते? चौधरी. हा? हर्षवर्धन चौधरी. हॅलो. हा बोला जजमेंट ना. सांगा ना. हा सर काय पाहिजे सर ते? काय तुम्हाला जजमेंट पाठवू काय? का? कॉपी नाही नाही ते सोडा हो. तुम्ही जजमेंट दाखवताय गुन्हा दाखल न करण्याचं. तिथं लिहिलंय की 325 डिक्रिमिनलाइज झालेला आहे आणि मारण्याचे अधिकार आहेत, तर तसं काहीतरी दाखवा ना ऑब्झर्वेशन मध्ये. ते वरिष्ठांपर्यंत पण प्रॉपर माहिती नाही तिकडे. इकडे हॅलो. कल्याणच्या इकडचं एवढं. हॅलो एक मिनिट. हा मला काय जजमेंट काय नक्की सांगा तर. बघ बरोबर साहेब. त्याचा फोटो पाठव त्यांना. आपल्या मुलांना तरी काय इंग्लिश इंग्लिश मिडियम होतं काय? फोटो पाठव की फोटो पाठव तुम्हाला वाटतं. हॅलो. PS साहेब मला एक सांगा तुम्ही. मी मनोज बोलतोय. नाही नाही त्यांना द्या एक मिनिट फोन. हा एक मिनिट. फोटो पाठव. सांगा मला वाचेल का? हॅलो. PS साहेब तुम्ही ड्युटी ऑफिसर आहे बरोबर? हा तुम्ही एक जजमेंट देताय ज्याच्यात एका श्वानाचा मयत झालेली आहे. ठीक आहे. हा BNS 325 प्रमाणे कुठल्याही जनावराचं डोमेस्टिकचं मी म्हणतोय, मी तुम्हाला वाईल्ड लाईफ सांगत नाहीये, त्याच्यात त्याची मयत झाल्यावरती 325 किंवा त्याला अपंगत्व आल्यावर 325 दाखल होतो. 2021चं जजमेंट तुम्ही मला सांगताय कुठलं तरी मोहितेचं. काय लिहिलं त्याच्यात ते तेवढं तरी मला सांगा. माझ्या समोर केस लॉज आहेत. कसं आहे तुम्हाला पाठवतो मी सर ते. नाही मला माहिती आहे ना, तुम्ही सांगा ना काय लिहिलंय मला एवढं तरी सांगा जजमेंट मध्ये. मी आता ट्रू कॉपी काढतो. इंग्लिश आहे. अरे इंग्लिश म्हणजे अरे असं कसं नाहीये, तुम्ही सांगा ना काय आहे. तुम्ही वाचलं तर असेल. मी वाचली ना कॉपी. नाही नाही त्यांनी काय वाचले, मला पोलिसांचं काय म्हणणं ते ऐकायचंय ना. ती कॉपी सोडा. असं म्हणणं आहे त्यांचं. असं म्हणणं आहे तुम्ही ऐका ना, तुम्ही इंटरप्ट नका करू, त्यांना बोलू द्या ना. फोन स्पीकरवर ठेवा. हा ठीक आहे बोला. तू काय इंटरप्रिट तर करा ना जजमेंटला, काय नक्की काय म्हटले त्याच्यात. ऐकताय ना ऐकताय. हा काय लिहिलं काय ते तर सांगा तरी, म्हणजे आम्हाला तर जजमेंटच्या कॉपीवरती वाचलाय. केस रेफरन्स आहे, कन्व्हिक्शन आलेलं आहे, इव्हिक्शन झालेले, काय नक्की जजमेंट मध्ये. सांगा ना तुम्ही. हॅलो. हा त्यांनी मला शांत बसायला सांगितलं. हा मग बोला ना. नाही. हॅलो. ती बॉडी जमा करून टाका ना. 156(3) मूव्ह करतो ना उद्या परवा मी लगेच. ते जजमेंट घेऊन बसलेत कुठलं तरी, त्याचं त्यांना जजमेंटच वाचता येत नाहीये. हा 325 डिक्रिमिनलाइज थोडी झालेला आहे. तो का 492, 494, 497 थोडी येतो. की आता तो लागूच नाहीये. 325 लागू आहे. 5 वर्ष शिक्षा त्याला. आम्ही म्हणतोय मोटर व्हेकल ऍक्ट आम्ही लावत नाहीये, रॅश ड्रायव्हिंग लावत नाहीये. 325 प्रमाणे गुन्हा दाखल करा एवढंच म्हणतोय आम्ही. कलम पण आम्ही सांगतोय तुम्हाला. अजून काय पाहिजे. पण पोलीस जाणीवपूर्वक त्याच्यात पक्षपाती पद्धतीने आरोपीला वाचवण्यासाठी गुन्हा दाखल नाही करत आहे. ती बॉडी सडतीये तर मॅजिस्ट्रेटनी त्याच्यात काय ते ऑर्डर द्यावेत 156(8) ला. जेवढेही पोलीसवाले आहेत त्या सगळ्यांची नावं टाका त्याच्यात. व्हिडिओ बनवा. ती बॉडी जमा करा उद्या सकाळी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला. नाही ते आता कंट्रोल रूमशी बोललोय, तर ती बॉडी इकडेच घेऊन येतो. सुनील सर होते तिकडे. हा मग जमा करा ना, पंच घ्या, व्हिडिओ बनवा. सकाळी लावतो ना मी काय कायदेशीर लावायची त्याच्यात. कुठली कॉपी दाखवताय DO कोण PS आहेत. मला ते नाही, मला त्यांच्या अहो तुम्ही नका मध्ये पडू त्याच्यात. तुम्ही काय त्यांचे काय हे वार्ताहर आहेत का? त्यांना पाठवू द्या रितसर कसं काय पाठवायचंय. कुठली 2021 ची जजमेंटची कॉपी आहे की कुत्र्यांना जनावरांना सरसकट मारायचे अधिकार आहेत कोर्टाने दिलेत. माहिती तर पाहिजे ना आम्हाला. की एकाच पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होत नाही, बाकी सगळीकडे होतात. महाराष्ट्रात प्रत्येक पोलिसांना वेगळा लॉ आहे का? तुम्ही तक्रारदार आहे, तुम्ही गुन्हा दाखल करायला गेलेले आहात, त्याच्या बाबतीत 112ला फोन करा, 112 सोडा, कंट्रोल रूमला फोन करा, बॉडी जमा करा, रीतसर तसे 2 पंच घ्या, व्हिडिओ बनवा की तुम्ही देताय. सकाळी काय करायचं त्या बॉडीची, कशी विल्हेवाट लावली, ह्यांनी पुरावे कसे नष्ट केले, का त्याच्यात गुन्हा दाखल केला, सुमोटो केलं, ते आपण विचारून घेऊ. का पहिला गुन्हा दाखल करतोय आपण, 1000च्या वर केलेत ना. मग बसा ना रिलॅक्स. झालं ना, मयत झाली ना, पगार घेतात ते आपले टॅक्स पेअरच्या पैशातनं.
कायदा आहे त्याच्यासाठी. कायद्याची अंमलबजावणी व्हायलाच हवी ना. का यांच्या मनमानी कारभार चालणार आहे सगळा. सिनियर पीआय म्हणतो इतकी लोक मारतात अरे सिनियर पीआय उद्या म्हणाल बलात्कार पण करतात, त्यात काय आम्ही करणार? आमचं कशाला हेडेक वाढवताय? तसं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. करू ना 65B मध्ये काय त्याचे त्यांच्या याचे भे सॅम्पल घ्यायचे करायला लावू. त्याला वाटतं झोमॅटोच्या केसमध्ये एखाद्या ठिकाणी 25,000चा दंड बसलाय तर मस्त खुलासपणे वागायचं. अरे मग सस्पेंड पण झालेत ना पोलीसवाले, फेक एन्काउंटर मध्ये पण गेलेत ना. यांना जर का नसल त्या श्वानाच्या बाबतीत कायद्याप्रमाणे वागायचं तर मग तो श्वानच यांना अद्दल घडून जाईल. हे मी तुम्हाला त्या ठिकाणी मी आश्वासन देतो. आम्ही बसवलं त्याच्यासाठी. त्या एखाद्या बिचाऱ्या त्या निरागस त्या लावारिस त्या प्राण्याच्या बाबतीत हे असे वागत असतील तर माणसांच्या बाबतीत काय वागतील? त्यांना जजमेंट वाचता येत नाहीये, इंग्लिश वाचता येत नाही. मग नका काम करू. त्यांच्याकडनं इंटरप्रिट करून घ्यायचं होतं राज्य भाषेत. सांगायचं मराठी अविभाज्य दर्जा आहे, सेक्शन 13 प्रमाणे आम्हाला मराठीत प्रत पाठवा, आम्हाला बोलता येत नाही नागरिकांची. कमाल झाली. ती बॉडी जमा करा, 2 पंच बोलवा, बीट मार्शल बोलवा, लावा तिकडे फोन. सकाळी काय करायचं ते मी करतो. ठीक आहे चालेल. काय PSIचं नाव आहे? डीओ कोण आहेत आता? आता PSI हजारे आहेत रात्रीला, आणि ते हसगुळे सकाळी होते. ज्यांनी ते महिला सोडून महिला कर्मचारी सोडून सगळ्यांचा व्हिडिओ बनवा, मला पाठवा. ठीक आहे. काय म्हणणे? पत्रकार आलेत, गोपनीयता अधिनियम पोलीस स्टेशनला लागू होत नाही तरी महिलांना आपण त्यांना व्हिडिओत नको घ्यायला म्हणून नाही घेते, तसं त्यांचाही व्हिडिओ बनवू शकता तुम्ही ऑन ड्युटी. पाठवा. मी काय करायचं व्यवस्थित, मी रात्र ड्राफ्टिंग करायला बसतो. व्यवस्थित तो गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पण ह्यांनी जेवढा त्रास दिलाय तो सगळा त्रास मी काढीन. नाही ऍक्च्युली बिजगाईट ते सालेकर साहेबांनी केलंय ते जजमेंट. माझं काय म्हणणं आहे, जजमेंट वाचून दाखवा, ऑब्झर्वेशन दाखवा, कुठल्या लाईन मध्ये लागू होत नाही, डिक्रिमिनलाइज झालेले मारायचे अधिकार आहेत, स्पष्टपणे दाखवा. आमच्यात एकच म्हणणं आहे, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. बरोबर. लिहिलंय असेल तसं याच्या पुढे पोलीस स्टेशनची पायरी चढणार नाही. पण नसेल तर प्रत्येकाच्या अन्यायाच्या बाबतीत तिकडून उभं राहू. कायद्याने वागतोय, संविधानाने वागतोय. तुमची धमकी आहे तर ते पण नाही घेत ना ही लोक. हा मग ते ह्याने दिलं ना, कुठला तरी पुढारीचा फोन आलता ना, माझं बोलणं झालंय ते गुन्हा दाखल करणार नाही. त्याचा आम्हाला फोन आला. हा ठीक आहे ना. माझं काय म्हणणं आहे, काय त्यांचं गौड बंगाल आहे ते काढतो मी. तुम्ही फक्त त्याच्यात काय करतायत बसून राहा. ते तिकडे फोन करा, बॉडी जमा करा. काय त्याचा विसरा जर का ह्यांनी नष्ट केला, बॉडी त्यांनी ती फेकून दिली, करू ना, सगळं करू. कॅमेरे आहेत नाही ते काय आपले आहेत ना कॅमेरे. तुम्ही पंच बोलवा तिकडे, का पत्रकार बोलवा, 2 बीट मार्शल बोलून लगेच त्याच्यात ते काय असेल त्यांच्या समोर करून की पोलीस आलेत, बॉडी आम्ही जमा केली आहे, त्याचा व्हिडिओ बनवा. 2 पंचायत आम्ही ठेवून जातोय, विषय संपला. आर्टिकल 48 संविधानाप्रमाणे केस प्रॉपर्टी ती त्या ठिकाणी स्टेटची प्रॉपर्टी येते. देऊ दे ना उत्तर. साधं आहे ना. एक माणूस एक कुठला तरी PI त्यांना वाटते ते लय बाप झाले सगळ्यांचे, कळू दे ना बाबा. शेवटी प्रशासन जो असतो कायद्यासमोर कोण मोठे माहिती पडू दे. करा तुम्ही ते बॉडी घेऊन या, पहिली जमा करा तिकडे, व्हिडिओ बनवा, मला पाठवा. व्हिडिओ बनवून पाठवा. कागदावर जे मला फोन करा, मी जे सांगीन ते द्यायचं, तिकडे ठेवून द्यायचं. टपालांनी पाठवायचं, ईमेल पण करायचा आणि सोशल मीडियावर पण टाकायचा. पुढचं काय कारवाई करायची ते मी करतो. कसं त्या ड्रायव्हरला वाचवायचा प्रयत्न केला जातोय आणि राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप नंतर त्यांचे सूरताल बदलले. त्या 3-5 वर्षाची शिक्षा, त्याच्यात 5 वर्षाची मयत झाली त्याची. खुनापेक्षा, मयतपेक्षा किंवा मृत्यूपेक्षा मोठा गुन्हा कुठलाही नाही, हे लक्षात ठेवा. ज्या माणसाची आत्मा मेलीये तो कधीच न्याय करू शकत नाही. तो सिनियर PI तो आहे त्यातला. हे मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे.